मित्रांनो, पीक विम्या संदर्भामध्ये चौथील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आहे। तर आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे तर कोणत्या क्लेमचे पैसे आता वर्ग करण्यात आले या व्हिडिओ मार्फत आपण घेणार आहोत। तर पहिला क्लेम आहे अग्रिम भरपाई। शेतकऱ्यांची अग्रिम भरपाई होती, त्या शेतकऱ्यांना पैसे आता खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे। स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामध्ये देखील ज्या शेतकऱ्यांना क्लेम झाली होती त्या देखील शेतकऱ्यांचे पैसे वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे। काढणी पश्चात नुकसान भरपाई, पीक कापणी प्रयोगाअंतर्गत नुकसान भरपाई या चार पीक विम्याच्या क्लेमनुसार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे हे जिल्हानिहाय 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती पैसे प्राप्त झाले त्यासंबंधी संपूर्ण कृषी विभागामार्फत आलेल्या आकडेवारीनुसार अधिकृत माहितीनुसार आपण या व्हिडिओ मार्फत संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर उजव्या साईडला दिसत असलेल्या सबस्क्राइब नावाच्या बटनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण आपल्याला माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल। तर चला सुरू करूया समोरील माहिती। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 32,44,000 शेतकरी पीक विम्यासाठी हे पात्र झाले होते। तर कोणत्या पीक कापणी प्रयोगा आधारित शेतकरी, त्यानंतर अग्रिम भरपाईसाठी 56,43,000 शेतकरी हे पात्र करण्यात आलेले। त्यानंतर स्थानिक आपत्ती नैसर्गिक यासाठी पात्र शेतकऱ्याची संख्या आहे 19,85,000। त्यानंतर पीक काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी पात्र अर्ज आहे शेतकऱ्यांचे 1,42,000। तर शेतकरी मित्रांनो, आता विमा कंपनीकडून किती कोटीची भरपाई करण्यात आली आणि किती कोटी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग झाले आणि किती कोटी पैसे हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता वर्ग व्हायचे बाकी आहे। तर बघूया आपण अग्रिम भरपाई म्हणजे ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची लागवड केली होती अशा शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली होती। तर त्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या आहे 56,43,000। तर यामध्ये पीक विमा कंपनीकडून मंजूर रक्कम आहे 2,578 कोटी एवढे मंजूर रक्कम हे पीक विमा कंपनीकडून करण्यात आलेली आहे। त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रिम भरपाईची रक्कम तब्बल 2,554 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे। त्यानंतर आता अग्रिम भरपाई एवढे पैसे टाकून देखील 56,43,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखी 24 कोटी अग्रिम भरपाईचे पैसे हे विमा कंपनीकडे आहे। मुजर विमा कंपनी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले नाही व त्यांनी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले नाही। 1 वर्षाचा कालावधी लोटत आहे, सरकारकडे पैसे आहे का नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यासाठी हा मोठा प्रश्न आहे। कारण आमदार खासदाराचे वेळेवर पगार होते, पण शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे द्यायचे म्हणलं तर यांना तरतूद करावं लागते। तर समोर बघूया 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक आपत्ती नैसर्गिक आपत्तीनुसार पात्र अर्ज आहे शेतकऱ्यांचे 19,85,000। तर त्यापैकी मंजूर पीक विमा झाला 1,426 कोटी या 19,85,000 शेतकऱ्यांना मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत 1,068 कोटी रुपये हे जमा करण्यात आलेले आणि 358 कोटी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले नाही आणि हे बाकीचे पैसे 30 जुलैपर्यंत जमा करण्याचे निर्देश व आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे। पण आता जमा होते की नाही याची काही शाश्वती नाही। पण समोर पीक काढणी पश्चात नुकसान भरपाईनुसार पात्र 1,42,000 34 जिल्ह्यातील शेतकरी तर त्यांना मंजूर पीक विमा भरपाई मिळाली आहे 116 कोटी रुपये। तर त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे 66,000 कोटी आणि आणखी शेतकऱ्यांना 50,000 कोटी मिळणार आहे। 30 जुलैपर्यंत वाटप करण्याच्या सूचना या पीक विमा कंपनीला दिलेल्या आहेत। त्यानंतर पीक कापणी प्रयोगानंतर पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना मिळते, ज्या शेतकऱ्यांचं धान पीक असेल त्यांनी कापणी झाल्यानंतर वाढवावं लागते अशा शेतकऱ्यांना पीक काढणी पश्चात नुकसान भरपाईचे पैसे हे पीक विमा कंपनीकडून मिळत असतात। समोर आहे
पीक कापणी प्रयोग आधारितवर त्यामध्ये 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पात्र अर्ज आहे 32,44,000। यामध्ये मंजूर पीक विमा भरपाई आहे 3,013 कोटी। 32,44,000 शेतकऱ्यांना पात्र रक्कम आहे। खात्यामध्ये जमा झालेले पैसे आहेत 262 कोटी रुपये। किती शेतकऱ्यांना 32,44,000 शेतकऱ्यांना। आणखी मिळणार पैसे आहे 32,44,000 शेतकऱ्यांना, पण पुन्हा 2,751 कोटी रुपये परत खात्यामध्ये 30 जुलैपर्यंत मिळणार अशी माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे। त्यानंतर पीक विमा भरपाई यामध्ये एकूण रक्कम आहे संपूर्ण महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वच रक्कम मिळून 7,149 कोटी हा पूर्ण आकडा आहे पीक विमा भरपाईचा। आणि अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3,965 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे। आणि उर्वरित पैसे जे बाकी आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे असे पैसे आहे 3,083 कोटी रुपये अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले नाही। तर ते पैसे आता 30 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश कृषी मंत्री व पीक विमा अधिकारी व कृषी विभाग असं सांगत आहे की या 30 तारखेपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या पीक विम्याचे पैसे 3,000 कोटी रुपये बॅलन्स आहे। 3,000 कोटीची तरतूद आतापर्यंत सरकारनं शेतकऱ्यांसाठी देण्यासाठी अद्यापर्यंत केलेली आहे। आणि कृषी मंत्री सांगतात का आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, मुख्यमंत्री सांगतात का आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत। आणि पीक विम्याचे पैसे देण्यासाठी आज जुलै महिना हा अखेरीस येऊन ठेपलेला आहे। शेतकऱ्यांना पैसे द्यायची वेळ आली की यांच्या बजेटवर ताण येते, पीक विम्याचे पैसे द्यायचे झाले की यांच्या बजेटवर ताण येते। आणि नवीन पीक विम्याचे पैसे अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले, हे असं शेतकरी विरोधक सरकार आहे। जर पीक विम्याचे पैसे तात्काळ जर जमा नाही झाले तर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी यांना चांगलाच फटका देण्याची हे शाश्वती आहे। तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं बघत राहा यूट्यूब चॅनल। नवीन असाल तर लाईक